घ्यायचं म्हटलं, LKG UKG काय जे असेल त्याला ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर तिथून त्याला पाठांतर करा, हे करा ते करा, इंटरव्ह्यू द्या, तिथून त्याचं स्ट्रेस सुरू होतो. त्याच्यामुळे चुकीचा आहार विहार, व्यायामाचा अभाव, वाढते प्रदूषण, त्याचबरोबर मानसिक स्ट्रेस आणि अनेक व्यसने. आता व्यसने म्हणजे काय, ड्रिंकच फक्त नाही, चहा कॉफी वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्याची सवय फार लावलेली असते. अशा या ना त्या कारणाने काय होतं की आपल्याला म्हणजे असं अनेक विकार होताना दिसून येतात. मग याच मध्ये आपल्याला अनियमित पाळी किंवा पाळीच्या कालावधीमध्ये म्हणजे ब्लडिंग जास्त होणं, किंवा म्हणजे ओटीपोटामध्ये वेदना जास्त होणं, किंवा पाळी वेळेवर न येणं, म्हणजे नियमितता त्याच्यामध्ये नसणे, असे अनेक महिलांना विकार होतात. द डायबिटीस, म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, गुडघेदुखी, पाठीच्या मणक्याचे विकार, संधिवात, हे तर आहेतच विकार. पण त्याच्यामध्ये आता सध्या आपण पाहतोय की म्हणजे असं PCOD हा जो म्हणजे असं त्रास आहे तो बऱ्याच मुलींच्या मध्ये आपल्याला आणि महिलांच्या मध्ये झालेला आढळून येतो. तर हा PCODचा त्रास जो आहे आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 12 वर्षापासून ती 50 ते 55 वर्षापर्यंत हा PCODचा त्रास आपल्याला याच्यामध्ये होताना दिसतो. आता आपल्याला माहितीये की आपण म्हणतोय की आता स्त्री पुरुष समानता आली, त्याच्यामुळे कसं पहिलंच आपलं थोडासा आतून पण ऍटिट्यूड असतो की आता आम्ही पण काही मागे नाही, आम्ही पण सगळ्यात पुढे आहे, हा असतो थोडासा म्हणजे भाव, आपला आविर्भाव असतो. त्याचबरोबर कसं की म्हणजे पूर्वी कसं आपण म्हणायचं की स्त्री ही खांद्याला, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते, आता आपण असं म्हणू की पुरुषाच्या पुढे 2 पावलं चालते, म्हणजे एवढी तिची प्रगती झालेली. पण तिची प्रगती झालेली पण मात्र ती स्वतःच्या आरोग्याकडे मात्र म्हणजे असं फार दुर्लक्ष करते. तर त्याच्यामुळे कसं की अनेक विकाराला सुद्धा ती बळी पडते. तर अशा पद्धतीने आजचा जो आपला विषय आहे तो PCOD हा काय त्रास आहे, म्हणजे PCOD म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं काय, कोणाला होऊ शकतो, त्याचबरोबर ते त्याचा काय त्रास होतो, कारण काय आहे, आणि दूर करण्यासाठी कोणकोणते उपाययोजना आहेत, आणि त्याचमध्ये आपल्याला हे PCODचा त्रास दूर करण्यासाठी योगाभ्यास कसा उपयुक्त पडणार आहे, ह्या गोष्टी आपण आज इथं पाहणार आहोत. आता याच्यामध्ये PCOD म्हणजे काय, ते म्हणजे याच्यामध्ये कसं की आपल्याला माहिती की म्हणजे असं आपल्या शरीरामध्ये म्हणजे बरेच हार्मोन्स असतात, निर्माण होतात, आणि ते वेगवेगळे कार्य घडवून आणतात. तर आपल्या याच्यामध्ये सुद्धा म्हणजे भारतामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये PCOD याच्यावरती म्हणजे कोणाकोणाला त्रास आहे याचं सर्वेक्षण झालं, संशोधन झालं, तर सर्वेक्षणात असं कळालं की जर भारतीय स्त्रियांमध्ये 10 महिला घेतल्या तर त्याच्यामध्ये दोघीला म्हणजे ही PCODचा त्रास आहे. म्हणजे संशोधनातून हे सिद्ध झालेलं आहे की भारतीय महिलांमध्ये 20% महिलांना PCODचा त्रास आहे याच्यामध्ये. तर अशी ही PCOD म्हणजे आहे काय, तर आपल्या स्त्रियांच्या किंवा मुलींच्या म्हणजे 12 वर्षाच्या पुढे मासिक पाळी सुरू झाली आणि मासिक पाळी बंद होईपर्यंत या कालावधीतल्या महिलांच्या मध्ये हा PCODचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होताना दिसून येतो. तर PCOD म्हणजे काय, तर आपल्या अंडाशयामध्ये, ओव्हरीज मध्ये, तर ह्याच्यामध्ये म्हणजे असं स्त्री बीजाची निर्मिती होते आणि ते कसं परिपक्व होतं आणि ते म्हणजे असं बाहेर टाकलं जात मासिक पाळीच्या द्वारे. साध्या सोप्या भाषेमध्ये, आपण काही डॉक्टर नाही, सायन्स मध्ये काही आपण फार शिरणार नाही, तर त्याच्यामुळे फक्त आपल्या शरीरामध्ये स्त्री बीज निर्माण होतं, अंडाशयामध्ये ते परिपक्व होतं आणि परिपक्व झाल्यानंतर म्हणजे असं ते बाहेर टाकलं जात. जसं झाडाला आंबा आहे, आंबा पिकल्यावर खाली पडतो की नाही, तशा पद्धतीने फळ पिकलं का बाहेर पडतं. तसंच आपल्या ह्या अंडाशयामध्ये हे जे स्त्री बीज आहे ते तयार झालेलं असतं, परिपक्व झालेलं असतं, आणि मग ते काय करतं की ते फुटतं आणि फुटून ते बाहेर पडतं. मग हे दर महिन्याला चालूच असतं. मग दर महिन्याला चालू असताना मग बऱ्याच वेळेला काय होतं की हे जे स्त्री बीज आहे म्हणजे असे 20-25 तयार होतात आणि त्याच्यातलं एकच कसं परिपक्व होतं आणि तेच फुटून बाहेर पडतं. मग बऱ्याच वेळेला काय होतं की याच्यातलं एकही बीज म्हणजे परिपक्व होतच नाही आणि ते म्हणजे फुटून बाहेर पडतच नाही. मग त्याच्यामुळे काय होतं
जे म्हणजे स्त्रीबीज आहे, अंडाशय आहे, अंडाशयातून स्त्रीबीज जे बाहेर पडणार असतं तर ते बाहेर पडत नाही, तिथंच राहतं आणि तिथंच राहतं. आणि त्यालाच मग आपण काय म्हणतो, सिस्ट म्हणतो, गाठ म्हणतो. मग अशा अनेक गाठी आपल्या ह्या अंडाशयामध्ये निर्माण होतात. ओव्हरीज मध्ये गाठी झाल्यात म्हणून सांगितलं जातं की नाही बऱ्याच जणांना, ब्लडिंगचा त्रास, पोटामध्ये त्रास, म्हणजे त्रास होतोय वगैरे अशा वेळेला. तर अशा वेळेला म्हणजे असं जसं म्हणजे आता बघा, आपण आंबा पिकवण्यासाठी त्याला कसं आपल्या असं गवतामध्ये, असं चगळामध्ये वगैरे असं गावी असं पिकायला ठेवतात. कारण का, उब निर्माण होतं, ते उभेने तो पिकतो लवकर. म्हणून हे जे स्त्रीबीज आहे तर ते म्हणजे असं परिपक्व होण्यासाठी त्याला म्हणजे काही उब म्हणजे ऊर्जेची सुद्धा गरज असते. ती व्यवस्थितपणाने मिळाली तर ती परिपक्व होत आणि बाहेर टाकतात. ती कमी मिळालं तर ती परिपक्व होत नाही, जास्त मिळालं तर ते नासून जात. तर अशा पद्धतीने कुठल्या ना कुठल्या कारणानं त्याचं कार्य बिघडतं आणि तिथं सिस्ट म्हणजे गाठ तयार होते आणि अशा अनेक गाठी त्याच्यामध्ये होतात. ही गाठ जी आहे ती गाठ मोठी मोठी व्हायला लागते आणि मग त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे असं ही जी आहे गाठ निर्माण झालेली ती आहे, तर ती काय होते की अंडाशयाचा आतल्या बाजूने असं पूर्ण व्यापून टाकते तिची जागा. आणि त्यामुळे काय होतं की तिथं पुरुषी हार्मोन्स जे आहेत, पुरुषामध्ये जे असतात हार्मोन्स, ते आपल्यामध्ये पण होतात, ते नंतर म्हणजे ह्याच्यामध्ये कन्वर्ट होत असतात. तर ते हार्मोन्स इथं जास्त त्याचा स्त्राव व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं की मासिक पाळी आपली अनियमित होते आणि मग मासिक पाळीचं चक्र हे बिघडून जातं. तर अशा पद्धतीने स्त्री बीजाची निर्मिती होणे, ते परिपक्व होणे आणि ते फुटून बाहेर पडणे, अशा ह्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं करण्यासाठी काही हार्मोन्स असतात आणि ते गरजेचे असतात. ते म्हणजे प्रॉपर संदेश. समजा आता पंतप्रधान आहेत, केंद्राच्या स्थानी, राज्यस्थानी आपले मुख्यमंत्री आहेत, जिल्ह्याच्या स्थानी आपले जिल्हाधिकारी आहेत, हे असे आहेत. तर मग वरच्या पंतप्रधानांनी जर संदेश पाठवलेला तो जर आपल्या मुख्यमंत्र्यापर्यंत व्यवस्थित नाही पोहोचला तर ते कार्य व्यवस्थित करू शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांचा जर संदेश आहे तो जिल्हाधिकारीपर्यंत पोहोचला नाही तर ते कार्य व्यवस्थित करू शकत नाहीत. त्यांचा संदेश पोहोचवण्याचं जे काम करताना ते हार्मोन्स करतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये हायपोथॅलॅमस असतं, ते काय करतं, पिट्युटरी ग्रंथीला संदेश देतं की म्हणजे ते जे काय आहे ते म्हणजे बीज निर्माण करा, परिपक्व करा, बाहेर टाका, जे काय असेल ते. मग ही पिट्युटरी ग्रंथी आपले हार्मोन्स निर्माण करते, ती थायरॉइड ग्रंथीला, मग थायरॉइड ग्रंथीकडून इकडे म्हणजे असं ओव्हरीजकडे म्हणजे आपल्या अंडाशयाकडे येतं आणि अंडाशयात ती संदेश आल्यानंतर मग ते कार्य करत. मग हे जर संदेश येण्यामध्येच काही अडथळे आले तर ते कार्य व्यवस्थितपणाने केलं जात नाही. आणि त्याच्यामुळे कसं, ह्या ग्रंथींच्याकडून संदेश नाही जर गेला तर काय होतं की ह्यांचं कार्य ठप्प होतं आणि त्याच्यातून अशी काहीतरी बिघाड होत जातात आपल्याला. तर त्याच्यामुळे म्हणजे असं समजा आपल्याला थायरॉइड ग्रंथीचा त्रास असेल तर डॉक्टर काय करतात की TSH, T3, T4